ये पैसे देकर बुलाई गई भीड़ नहीं है, जबरदस्ती ट्रकों में भर भर कर लाए गए लोग नहीं है। ये सब अपने आप आए हैं और इनके दिलों में विश्वास है, यह हमारा भविष्य सुधारेगा। तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी डिस्क्लेमर देतो की हा कोणताही MLM किंवा असा चेन सिस्टीमचा कार्यक्रम नाहीये. हा माझा सेकंड इव्हेंट होता म्युच्युअल फंड्स फायनान्शियल अवेअरनेस. आणि जे पण लोक माझ्यासोबत आले होते या सेशनसाठी त्यांना समजलं आहे की त्यांनी किती लेट केलेलं आहे त्यांची फायनान्शियल प्लॅनिंग करण्यासाठी. सो तर आजच्या ब्लॉगची सुरुवात होते सातारला येण्यापासून. सातारला येऊन सर्वात प्रथम मी घेतले माझे चष्मे आणि त्यानंतर गेलो लेकवी हॉटेलला. आज एनजे वेल्थचे को फाउंडर येणार होते, सो त्याचीच आज मीटिंग होती. सो आम्ही सर्व डिस्ट्रीब्युटर्सनी तिथे लंच केला. तर सर्वात प्रथम समजून घ्यायची गोष्ट आहे की डिस्ट्रीब्युटर आणि एजंट यामध्ये खूप मोठा फरक आहे. दुपारी 3 वाजता कार्यक्रम सुरू झाला. जिग्नेश देसाई सर, एनजेचे को फाउंडर, त्यांनी खूप छान मार्गदर्शन केलं आणि फ्युचरसाठी शुभेच्छा दिल्या. आणि आता वेळ होती इन्व्हेस्टर्स मीटिंगची. इन्व्हेस्टर्स मीटिंग म्हणजे काय? एक अवेअरनेस प्रोग्राम. यामध्ये आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग कसं केलं पाहिजे आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करून कंपाऊंडिंग मार्फत आपण कसे वेल्थ क्रिएट करू शकतो हे आम्ही याच्यामध्ये. आणि याचं डिस्ट्रीब्युटर माझं पण तेच काम आहे की तुम्हाला तुमच्या वेल्थसाठी योग्य मार्गदर्शन करणे आणि जनरेशनल वेल्थ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हेल्प करणे. तब्बल 600 लोक ह्या इव्हेंटला हजर होते आणि ते हजर होते कारण की त्यांना त्यांच्या फ्युचरची, मुलांच्या शिक्षणाची आणि आपल्या रिटायरमेंटची प्लॅनिंग करायची आहे. तुम्ही हा इव्हेंट मिस केला असेल काही हरकत नाही. लवकरच हा इव्हेंट आम्ही पुन्हा घेऊन येऊ. अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.